नमस्कार मित्रांनो, आज नमस्कार करताना दुसरा हात माझ्या बाजूला नाहीये, कारण दुसरा हात रप्पा रप काम करतोय. हे बघा हे बघा, हा लाईट लावतो, हा लाईट लावतो. अजून कुठून लाव लाईट? झाल्या ना राहिली का? एवढाच लाईट लागतात शिवानी आपल्या घरात. ठीक आहे. तर मित्रांनो, माझी बायको रप्पा रप तयार होती. एवढी फास्ट कधी आयुष्यात भविष्यात माझ्या लग्नात, म्हणजे आमच्या लग्नात पण ती तयार झाली नव्हती. तर काय हा तेच. तर आता आम्ही, यू आर राईट, आता आम्ही तयार का होतोय? मी केसाला भाई हवा बिवा मारून सरळ ठेवलाय, पण ते तरी थोडं वाकडे तिकडे चालले. आम्ही एवढा लवकर का तयार होतोय? ऐकतात ते लोक, तू सांगण्याची वाट बघतो. मी आता इथे फोकस्ड आहे. सॉरी ती तिथे फोकस्ड आहे ना. लोक तुम्हाला कळत नाही का? ती तिथे फोकस्ड आहे. कशी सांगणार तिच्या तोंडाने? म्हणून तर तिने मला ठेवलंय या चॅनलमध्ये. माझं कामच हे की जे शिवानी नाही करू शकत आहे आता ते सगळं करताना, ते सगळं मी तुम्हाला सांगावं. तर शिवानी आणि मी तयार होतोय, कारण आम्ही एका इव्हेंटला चाललोय. आणि जर तुम्ही नोटीस कराल तर आमच्यात काहीतरी आहे सिमिलर. तिने ऑरेंज कलरची पॅन्ट घातली, मी ऑरेंज कलरचं टी शर्ट घातलं. तिने व्हाईट कलरचा टॉप घातला, मी व्हाईट कलरचा बॉटम घातलंय. तर आम्ही असं थीम, आम्ही त्या इव्हेंटची अशी थीम आहे ऑरेंज, हिंट्स ऑफ ऑरेंज. पण आम्ही पूर्ण ऑरेंज चाललोय. हा ना, हिंट्स होता ना. वाव, मी हायलाइटर बंद करून बाहेर. वाव हायलाइटर बंद करून. हे बघा शिवानीचं स्पीड तर बघा भाई साहब. ऐकत नाही पोरगी, ऐकत नाही पोरगी. रपा रप रपा झू 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 झू. मार खायचं वाटतं तुला? सॉरी, मला मार नाही खायचा. तर आता आम्ही मस्तपैकी आवरतो आणि तुम्हाला गाडीत सांगतो की ऍक्च्युली काय चाललंय आणि काय होतंय. बरोबर? येस. तर चला भेटूया परत. फायनली आम्ही रेडी झालेलो आहोत आणि निघालो पण आहोत, कारण जाताना कोणाला तरी सुचलं जायचं होतं आणि मी ते कॅप्चर नाही केलं कारण घाईत होतो, म्हणून मी ते घेतलं नाही. मी म्हणते की निघताना असं पण दरवाजाच्या बाहेर निघतो आणि मग सुचलं जाणं इज नॉट राईट. निघायच्या आधी जाणं हे नेहमी केलं पाहिजे. म्हणजे कसं, गाडीमध्ये तर पावसाळा चालू झालाय, गाडीत एसी असतो आणि काही लोकांना असतं की हा थंडी वाजली की. मगाशी ते जाऊ दे, मगाशी एक रिक्षेतून माणूस एक घोडा असा पकडत रिक्षा चालते आणि घोडा असा पळत. हा, शाणी काय बोलते? तो कुत्रा बघ चुकून निघाला, कारण की मी एवढी घाईमध्ये आहे. त्या घाईमध्ये मी परफ्यूम मारला आणि आता मला कळत नाही की माझं काय होणार आहे. त्याच्या अंगावर पाणी, आजोबांच्या अंगावर पाणी. गावात असे पाप कुठे फेडशील? पाप हे मुद्दाम थोडी करतो शिवानी. रस्त्यात पाणी. मी नेहमी मित्रांनो ना हळू करतो गाडी जेव्हा मला लोक चालताना किंवा रिक्षेत बसलेली दिसतात आणि आजूबाजूला पाणी असतं. पण आता तो एवढा लांब होता आणि ते पाणी उडत गेलं त्याच्यावर. जाऊ दे, हा ह्याचे पाप मला पण लागणार आहे, कारण की सत्यनारायणच्या पूजेला तो बोललेला की तुझं पुण्य पण अर्ध मला, माझं तुझं पाप पण अर्ध मला. म्हणजे आता त्या म्हाताऱ्याच्या बिचारा कुत्र्याला घोड्याला कुत्रा बोलण्याचं पाप पण लागलेलंच आहे. शराब. तर मी आज थोडा 10 मिनिटात मी रेडी झाले. यश बोल. मी केस पण सुकवले नाही. मी फर्स्ट टाइम एका इव्हेंटला जाते आणि मी केस सुकवलेले नाहीयेत. तर असंच निघालो आम्ही आणि ऑरेंज आणि व्हाईट थीम आहे म्हणून मी इम्प्रॉम्प्टू लास्ट मोमेंटला मी ऑरेंज कलरचं थोडंसं आय शॅडो लावलेलं आहे आणि ग्लिटर लावलेलं आहे. ते मला माहिती नाही कसं वाटतं. माझा मला बोलला की चांगलं वाटतंय. मी आणि हे माझं आउटफिट आहे. मी तुम्हाला आउटफिट सगळं तिकडे गेल्यावर दाखवलं. आणि ही अशी ऑरेंज पॅन्ट घातली आहे. सगळं इथे केऑस पडलाय, माईक वगैरे, कारण की आम्ही विचार केला तर ब्लॉग करतोच आहे तर तिथे पण ब्लॉग करू, तुम्हाला पण दिसू दे, सगळ्यांना कळू दे ना इव्हेंट मध्ये काय चाललंय. आणि मी हा इव्हेंट खूप म्हणजे बोलतात ना, फर्स्ट इव्हेंट आहे. नाही, फर्स्ट इव्हेंट आहे म्हणून मी अशी एक्साइटेड आहे. हा सॉरी, काय बोलत होतीस? आणि शाण्यानी वॉच मध्ये पण ऑरेंज कलरचं हे केलंय. अरे म्हणून बोलते शिवानी सिरीज टाइम घे ना आता यार, त्याच्यात ऑलवेज ऑन असतं यार. मला कळत नाही की हे चांगलं वाटतंय की नाही. सुंदर दिसतंय. आय शॅडो मी ब्लश पण नाही लावलंय. थर्ड असं जरा कोरल कलरचं ऑरेंज कलरचं लावायचं होतं पण ते पण लावायला नाही मिळालं. पण जाऊ दे, आता काय करू शकतो. आणि किती सुंदर. तुला तिकडे उगाच असे बसवतील कुठेतरी की बापरे माझी, अरे बापरे हीच तर नाही ती, असं करून बसवतील तुला. नको एवढी सुंदर. तर हा ब्लॉग मध्ये तुम्ही पुढे बघत राहा कसं होतं काय होतं. आणि आता यश प्लीज फास्ट चालव जरा. फास्ट? हा, फास्ट पासून फास्ट म्हणजे फास्ट. ओ, न्यू स्टेटमेंट गाईज, न्यू स्टेटमेंट. फास्ट होऊन जे फास्ट असतं त्याला फास्ट म्हणतात. फास्ट चालव जरा. फास्ट चालवतो आता मी गाडी. आणि हे लक्षात ठेवा तुम्ही सगळ्यांनी. आम्ही हे नंतर काहीतरी बोलू आणि कोणी कॉमेंट मध्ये सांगा, तुम्ही सांगा त्यांना की फास्ट म्हणजे काय. फास्ट. तर मी बाजूच्या बाईकवाला आपल्याकडे असं बघतो. लोक मुली इव्हेंटला किती छान नटून थटून येतात आणि मी बघ तरी तुझ्याहून कमी चांगले दिसतात. काय बोलायचं आता? तिकडे मुली बघणार आहेत तुला. आम्हाला बोलला हाच तो मुलगा तो स्वतःच्या बायकोला खूप सुंदर बोलला. त्यांचे करेक्ट. नवरे किंवा बॉयफ्रेंड. कसं हसलं? असं वाटतं गाय चारा चरते.
आता बोललो असतो सुंदर एक वाक्य पण नंतर मारला असतास. मी नीट बघता पण ना आल्यावर मिरर मध्ये असं हे वाटतं की अरे माझा हमारी आंखें ही तुम्हारा आईना है, हमारी आंखें ही तुम्हारा आईना है. आहे लोअर परेलला आणि इथे दाखवत आहे की 1 hour 30 minutes आणि तो इव्हेंट एंड व्हायला राहिलेले आहेत 3 तास. म्हणजे आम्ही 1.5 तास लेट पोहोचणार आहे. हार्डली 1.5 तास असणार आहोत इव्हेंट मध्ये. पण त्या इव्हेंट आणि आम्हाला कोणतरी बोललं त्या इव्हेंट मध्ये खायला असणार आहे. मग तुम्हाला तर माहितीच आहे मित्रांनो, सर्वात इम्पॉर्टंट काम ज्या इम्पॉर्टंट कामासाठी यश आणि शिवानी एक्साइटमेंट वाढायला मी त्याला बोलली, कोणतरी नाही मीच बोली समोर बघ. आणि आता गाडी हा चालवतोय. चला बाय, आता आम्ही मेन रोड वरती आलेलो आहे. खायला असलं पाहिजे. चल तर गाडीवरती फोकस करूया. मी पण जरा असं हे करते कारण की परफ्यूमचा वास आणि मला केस पण सुकवायचे. एसीच्या ह्याच्याने मी केस सुकवणार आहे. चला 5 minutes to reach 900 meters to reach our destination guys. 900 मीटर वर आहे आमचं डेस्टिनेशन. धगधग होते. धगधग भीती अशी नाहीये. एवढे लोक असणार, कसं बोलणार, काय करणार. आणि हा बघा मला मजा येते. फर्स्ट इव्हेंट आम्ही इव्हेंटला येणार म्हणून रस्त्यावर अख्ख्या रस्त्यावर पोलीस. तुम्हाला काय सांगू, काहीतरी होतं म्हणून पोलीस होते अख्ख्या रस्त्यावर. हा बघा आपण इव्हेंटला चाललोय म्हणून पोलीस. फर्स्ट इव्हेंट म्हणून गाईज. माझी केसावर जाऊ नका शाणे. तू मला कामाला जे लावलंच ना मध्ये त्याच्यामुळे ही केस अशी झाली आहेत. स्वतः तर ना अशी बाई हेअर ड्रायरनी केस करत बसली. आणि यश माझ्या पर्सनल हे आणशील का, यश माझ्या जरूरत हे आणशील का, यश माझ्या जरूरत हे आणशील का. साडी घातली की निर्या करा हे थोडा ना लिपस्टिकचा कलर लाईट केला तो आता छान वाटतं, बेटर वाटतं. आधी खूप डार्क होता. बघितलं टॉपिक कसं वळवलाय. कमोलिकाची छोटी बहीण मी माझ्या ऑफिसची बॅग असं कर ना, आवाज दे असंच कर ना. चला खूप मजा येणार आहे. 900 मीटर मध्ये आम्ही 5 minutes. आणि मग फायनली आम्ही पोचलो लोकेशनवरती. खूप ब्युटिफुल होतं आणि ह्याचे त्यात नखरे चालू झाले. नो फोटोज ॲज युजल. थँक्यू. तू पी भाई, तू खायला ज्याच्यासाठी येते तू ते कर, तू ज्याच्यासाठी येते ते कर. माझ्या हातात सगळं देऊन कॅमेरा वगैरे मोबाईल शाणीने लाईट दाखवून स्वतःच्या हातात येस प्लम पुढे ग्लो कॅप्चर्ड होते. आणि मी मुद्दाम आम्ही लाईट आपण एक काम करूया लाईटमध्येच उभं राहूया. गोरा दिसत नाही मी सतत. कॅमेरा आणलाय कॅमेरा. हॅलो गाईज, सॉरी फॉर क्रॅशिंग द व्लॉग. अरे करो बिंदास करो मस्त. तेव्हा गायब झालेला फ्रेम मधनं गायब झाला कारण खूप मोठी आहे शाळेची. दूर पकडना पडेगा. हां ऐसा पकडना पडेगा. मतलब व्हेरी हॅपी दोनों इव्हेंट पे आहे. माझ्याशिवाय ब्लॉगिंग करताय. तू पुढे पळून गेलीस ना म्हणून गप्पा रब पडाली. अभी का पैनल डिस्कशन चालू होने वाला है. And he is well and best. Now talking about the mastermind himself. He's the chief formulator, also the CEO and founder, Mr. Shankar Prasad. Thank you both. Thanks a lot for doing that. तू पण आहे करीन. But we started getting a lot of feedback from our customers that they need something. बघा हवा. शाणी आणि मला बोलली काय माहिती का ही पोरगी. मला बोलते ज्या गोष्टी छोट्या आहेत आणि खिशात बसल्यासारख्या खिशात टाकाने घेऊन चला बोलली असते. आणि फोटो आम्ही इतक्या क्रिएटर्सना भेटलो आणि आदू आणि मृदूंच्या सासू-सासऱ्यांना आदित्यच्या सासू नाही आई वडिलांना आधीच्या आई वडिलांना भेटलो. जाम मजा आली आम्हाला. आणि आम्ही मुद्दामून अशा टायमाला कॅमेरा काढत कारण समोरचा कम्फर्टेबल आहे की नाही आम्हाला माहीत नाही. त्यामुळे उगाच समोरचा अनकम्फर्टेबल व्हायला. हां तू बोल बरं. चष्मा मला घातला कारण हे लोक विटामिन सी सिरम बनवून घेत आहेत. पण मी शेवटी त्यांना विचारले की मी चष्मा पण घेऊन जाऊ शकतो का. कसा दिसतोय सांग. घेऊन आपण त्यांना असं करूया चष्मा द्या ना प्लीज. हे बघा ही लावतीये. ही बोलते मी बोललो आता की इथे जे लावलेलं त्याचा वास चांगला तर बोलते खोट रबरचा वास येतो.
नाही अरे खोड रबरचा म्हणजे येडी तुला तसं नाही, म्हणजे कोणाचं तरी इथून खोड रबरचा आवाज येतो. सुवासित खोड रबर. ऍक्च्युली ती बरोबर बोलते. तुम्हाला माहित असेल तर लहानपणी यायचे बघा ते वॉटरमेलन असे तसे वाद चांगला आहे. व्हेरी गुड. नाही हे मी घेऊन जाणार आहे ना. मी घेऊन जाणार. तिथं बोलतो कॅमेरा कुठेतरी ट्रायपॉड पण आणला पाहिजे होता. आपल्याला व्हॉइस ओव्हर द्यावा लागणार. 4 कोने पे 4 आपण कडे रहते का? ओके आइडिया. ये सही है हमारा. सही है. आम्ही जिंकलेलो आतापर्यंत जेवढे आले आमचा बेस्ट होतो. दोनों चैनल नहीं अरे सच में. ओह थैंक यू. याशी भाई ऐसे ये फ्रेम करना चाहिए. ह्याला ग्लासेस सगळे काढायला सांगतात पण ह्याला काढायचेच नाहीये. काय चाललंय यार. बघ ना एक पण नाही गेला त्याचा. एक पण नाही गेला. एक गेला या पहिल्या ह्याच्यात गेला. दिसेल तिकडे खाणारी मुलगी दिसेल तिकडे. इकडे भाई तू कशासाठी आली आहेस शिवानी आणि काय करतेस तू? हा पोट भरून जेवतीयस. 5व्यांदा घेतलंयस तू 5व्यांदा. पण काय मुलांचं असं असतं की कॅमेरा पकडून शूट वगैरे करायला लागतं. मुलींना काय टेन्शन नाही. एक पण पकडायची. इकडे तरी ऍटलिस्ट यार इकडे तरी नको करू यार. आता कोण खातोय? हा हेच काम आहेत आमची. बाकी काहीच नाही. आम्ही दोघं इकडे उभे राहून लांबून. हा ना तुम्ही बघितलं ना आम्ही लांबून उभे राहून फक्त व्हिडिओ. बेसिक हस्बैंड ड्यूटीज. येस ओनली कॅप्चर वाईफ्स. बस कॅप्चर मतलब इसमें. हा माझ्या बायकोचा फॉर्च्यून बघा. किस्मतच एवढी चांगली आहे इकडे. एकच किस्मत बद्दल बोलत होतो आपण. किस्मत बघ खाली पडली आहे. अरे काय यार शिवानी यार. लास्ट होता लास्ट मी आता याच्यात बोलणार होतो. एक मिनिट. मी आता याच्यात बोलणार होतो की आमची किस्मत बघा. एक येते आम्हाला मिळाला नाही. तिने धाडकन पाडलं खाली. आता याच्यात दाखव. ग्लोइंग कॉम्प्लिमेंट will arrive from an unexpected source. Oh my God. कोण आहे unexpected? सोदा. मला माहिती इकडे ती बॅग देणारी गेली पोरगी. ती बॅग देणारी पोरगी निघून गेली पण आम्ही स्वतःहून उचलली. आणि हे काय? नाही से हाय. नमस्ते. बाय बाय कर. आणि फायनली इव्हेंट संपलेला होता आणि मग आम्ही डिसाईड केलं की छोटंसं सेलिब्रेशन फर्स्ट इव्हेंटचा म्हणून आपण जेवायला बाहेरच जाऊ. आणि त्या रेस्टॉरंटमध्ये एवढा आवाज होता की आम्ही सगळं इशाऱ्यांमध्येच बोलत होतो एकमेकांची सुद्धा. मित्रांनो बोल. येस आम्ही त्या दिवशी ऍज युजल जसं शिवानी विसरते एरवी व्हिडिओ एडिट काय बोलतो व्हिडिओ एंड करायला तशी शिवानी विसरलेली व्हिडिओ एंड करायला. कारण इव्हेंट नंतर आम्ही गेलो जेवायला. त्याच्यानंतर घरी आलो आणि येताना आमच्यासोबत एक क्रिएटर अजून होता. तर आम्ही घरी होती राधिका जगताप होती आमच्यासोबत. तिला मी ड्रॉप केलं. ती पण ठाण्यालाच राहते. तो आम्ही तिला ड्रॉप केलं. मग इकडे आलो आणि मग घरी आल्यानंतर गौरांग मम्मी पप्पांना आम्ही शेअर केलं की कसा इव्हेंट होता. मजा भाई. इव्हेंट म्हणजे इव्हेंट होता भाई. एवढी मजा येते. महाबगड माझा खांदा दुखायला लागला यार. तर आम्ही तिकडे तुम्ही बघितलं खेळायला वगैरे होतं. हारलो आम्ही. खूप बेकार हारलो मी. पण मजा एवढी आली ना खायला. टाइमपास इकडे तिकडे नुसतं बघितलं. पण माणूस जात असताना दिसला की खायचं लगेच उचलून.
पण आणि वेलकमिंग लोक एवढी चांगली होती, वेलकमिंग लोक होते, होस्ट खूप छान होता, तो अख्खा शो खूप मस्त वाटला, मस्त इव्हेंट खूप छान होता, लोकांना वेगवेगळ्या क्रिएटर्सना भेटायला मिळालं आणि त्या लोकांनी खूप छान ग्रीट केलं. आणि हे सगळं मृदुल आणि आदित्य त्या लोक ते पण खूप छान, म्हणजे त्यांचं मी तुम्हाला वाटत असेल की मी असं खूप तारीफ करते बिकॉज मी लास्ट ब्लॉग पासून बोलते की माझी फेवरेट आहे, बट त्यांची जी केमिस्ट्री आपल्याला दिसते व्हिडिओज मध्ये, शॉर्ट्स मध्ये, हे सेम तशीच आहे आणि इतके स्वीट लोक आहेत. खूप बरं वाटलं त्यांना भेटून आम्हाला. आणि तुला कसं वाटलं? मला अति उत्तम, मजा प्रचंड, क्रिएटर्सना भेटून मला खूप मजा आली. मी तर तिथे नुसतं पंछी बनू उडता फिरू मस्त का गाणं मे ऍक्च्युली मला जाम मजा आली. मी त्यांचा चष्मा घेऊन आलो असतो, चष्मा तुम्ही बघितला मी घेऊन आलो असतो, जर शिवानी नसती माझ्यासोबत, आई शपथ मी घेऊन आलो असतो. आणि आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स इव्हेंटचा खूप अमेझिंग छान. आणि कोणामुळे? तुमच्यामुळे. आणि थँक्यू तुमच्यामुळे आम्हाला खूप काय काय असं एक्सपिरियन्स करायला मिळतंय. तर थँक्यू. आमची व्हिडिओ असेच बघत राहा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हा इव्हेंट आम्हाला जर नीट कॅप्चर करता आला नसेल तर कारण तो आमचा फर्स्ट टाइम होता व्हिडिओ वगैरे, म्हणजे आम्ही तिकडे मुवमेंट लिव्ह पण करत होतो. तर आता ते कसं आहे ना की सतत असं लगेच हे नव्हतं की काढायचं, आणि काढून पण एवढा आवाज होता तिथे की ते व्हिडिओ सगळे एवढे एकदम ब्लॉग झाले असते. म्हणून जेवढं आम्हाला जमलं तेवढं आम्ही केलं. परत जेव्हा आम्ही इव्हेंटला जाऊ कुठल्या, तेव्हा आम्ही मेक शुअर करू की आम्ही एकदम प्रॉपर इव्हेंट कॅप्चर करू. आणि थँक्यू तुमच्यामुळे आम्हाला लोकांना भेटायला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, आणि हा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आम्ही ना, आणि अजून एक गोष्ट, हा व्लॉग लगेचच येतो आहे, लास्ट व्लॉग म्हणजे आम्ही कंटिन्यू व्लॉग टाकतो. युजली आपण ऑल्टरनेट डेज टाकतो. तर आम्ही लास्ट वीक, आणि कॅमेरा हलतो, गिम्बल नाही आता. ओ पकड ना मग गिम्बल. मी गिम्बल आहे का? यू 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 करते, यू करते. तर लास्ट वीक मध्ये आम्ही भरपूर बिझी होतो, फॅमिली वगैरे आलेले, आमचे रिलेटिव्ह वगैरे आलेले. तर आम्ही ना असे छोटे छोटे इकडचे तिकडचे क्लिप्स काढले, तसे 10 मिनिटाचेच. तर आम्ही ते लागोपाठ पोस्ट करू, सो डोंट माइंड. पण कंटिन्यू व्हिडिओ आम्ही होप करतो की तुम्हाला ते पण व्हिडिओ आवडेल. हा, सो ते छोटे छोटे व्हिडिओज असतील, बट तुम्ही बघा, कारण की वीकेंडच असतो आमच्याकडे शूट करायला, आणि त्यात पण असं जर काय झालं तर मग पण तरी वी हॅव मेड शुअर की आम्ही छोटेसे तरी. खूप हात दुखतोय, पकड नाही यार. आणि नाचते मागे. तुम्हाला अजून काय काय हवे असतील सजेशन, नाही काय तुम्हाला काय सजेशन हवे असतील आमच्याकडनं, आम्ही सजेशन द्यायला आम्ही इथे हे कन्सल्टंट आहोत. आम्ही नाही, टॉपिक्स काय हवे असतील तुम्हाला ब्लॉगचे तर प्लीज टाका. अजून काय बोलूया, काहीतरी गप्पा मारूया. अरे नानाची टांग तुझ्या, गप्पा मारूया. मी गप्पा मारतो त्यांच्यासोबत कॉमेंट सेक्शन मध्ये. शाणी. थँक्यू मित्रांनो, आमचा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी आता अंधारात चाललोय, पण आमच्या चॅनल अंधारात नाही जाणार कधी मित्रांनो. बाय.